म्हणजे सुतक चालू असताना देवाची पूजा करू नये हे का असं? मग ते घर अशुद्ध असतं ना, माणूस मेलेला असतो. मग तो एखाद्याला काही समजा झालेला असेल, काय असेल, किती दिवस असा असतो, त्याच्यापासून रोगराई होऊ नये, अमुक होऊ नये म्हणून 10 दिवस काहीच करायचं नाही. मग त्याला बा सुतक आहे, शिवाशिव आहे, घरामध्ये रडणं पडणं आहे. मग आता देव पूजा करायची म्हटल्यावर दिवा लावून आला, घंटी वाजवणी आली, मग असं चांगलं आहे का? मग नको बाबा, देव पूजाच करायची नाही. सुतक आहे ना, मग सुतकच पाळायचं. सुतकाळा वाटला पाहिजे घरामध्ये. समजा घरामध्ये दिवा लावला तर आनंद वाटतो. तू बघ, एखाद दिवशी असं बाहेरून ये आणि घरात दिवा नसू दे, तुला बघ कसं खाल्ल्यासारखं होतं. मग तसं ते व्हावं म्हणून मग देवपूजाच करायची नाही. वा सगळ्या दूर अशुद्धच आहे म्हणून करत नाही. मग तुम्ही देवपूजा केली, दिवा लावला, तर माणूस गेल्याचं तुम्हाला काही सुख दुःख होणार नाही ना. मग दुःख कसं कळल की आपला माणूस गेला बाबा? म्हणून मग देवपूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, कोणाला लागायचं नाही, कुठल्या कार्यक्रमात हजर व्हायचं नाही, म्हणून सुतक पाळायला सुरुवात केली.